पद्मिनी फाउंडेशन वतीनं आयोजित केल्लो एसएससी आणि एचएसएससी सत्कार सुवाळो 2025-26 एसएससी अँड एचएसएससी फेलिसिटेशन सेरेमनी काल 20 जून 2026 दिसा सांखळीतल्या रवींद्र भवनांत संपन्न झालो. 10वी एसएससी आणि 12वी एचएसएससी वर्षाच्या परीक्षेत उंचेले यश मिळवून खाशेलो पराक्रम केलेल्या हुशार विद्यार्थ्यांचो मेरिटोरियस स्टुडंट्सचो गौरव करपाखातीर या वार्षिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं. बेगीन ते दोन्ही हात वर करून भारत माता की वंदे. तुमचे सगळ्यांचे खूप खूप अभिनंदन. पद्मिनी फाउंडेशन हाचे अध्यक्ष सौ सुलक्षणा सावंत, तांचे बाकीचे डायरेक्टर्स मैथिली परब, प्रज्ञा काणेकर, लक्ष्मी परब आणि ईशान उसपकर, ज्यांनी तुमकां हांवेच्या पयलीं मोटिवेटिंग टॉक दिलो, गायड केले. आणि व्यासपीठाचेर आशिल्ले बाकीचे सगळे आमचे सरपंच, समोर आशिल्ले म्हणजे सगळे यंग फ्रेंड्स, टिचर्स, पेरंट्स, हांव सगळ्या भुरग्यांचे पयल्यान पयलीं खूब खूब अभिनंदन करता. तुमी सगळे जाण अभिनंदनाक पात्र आसा. जे 10वी पास जाले, 12वी पास जाले, आपल्या आयुश्यांतली फर्स्ट स्टेप आणि सेकंड स्टेप तुमी पार केली. सगळ्यात पयली पद्मिनी फाउंडेशन हांच्या खातीर नेटान सगळ्या जाणांनी एकदां ताळयो वाजोवच्यो अशी सगळ्या जाणांक रिक्वेस्ट करता. ह्यो ताळयो फक्त तुमकां फेलिसिटेशन करता म्हणून न्ही, ह्यो ताळयो तुमची एप्टिट्यूड टेस्ट घेतली म्हणून. एप्टिट्यूड टेस्ट इज अ प्रोफेशनल टेस्ट. हांवें कित्याक सांगता की करियर चूज करच्या पयलीं बऱ्याच जाणांनी कदाचित आपल्या एप्टिट्यूड टेस्टाचो डॉक्युमेंट पूर्णता वाचूंक ना आसतलो. ताका 2 पेजी किंवा 3 पेजीचो डॉक्युमेंट दिला, रायट. कदाचित पेरंट्सांनी तो डॉक्युमेंट 2 पेजीचो पळोवंक ना आसतलो. हांव सगळ्या जाणांक रिक्वेस्ट करता यू गो थ्रू युअर दॅट एप्टिट्यूड टेस्ट डॉक्युमेंट. कित्याक चलात, कारण आत्तां तो खूब इम्पॉर्टंट आसा. जाय जाल्यार तो 2 पेजी घेवन तुमी तुमच्या टिचरा कडेन डिस्कस करात. तुमी फ्युचरांत कितें जावपाक शकता, तुमकां खंयच्या सब्जेक्टाची आवड आसा, तुमी कितें करूं शकता, इतक्या खूब बऱ्या प्रोफेशनल पद्दतीन. म्हणजे तुमी जर एप्टिट्यूड टेस्ट करपा खातीर एखाद्या प्रोफेशनल एप्टिट्यूड कन्सल्टंट पणजे म्हापसा हांच्या कडेन जर वचत, दे विल चार्ज यू म्हणजे नॉट लेस दॅन 3000 रुपीज किंवा 5000 रुपीज. बट पद्मिनी फाउंडेशन हेंच्यांनी पर स्टुडंट 1600 रुपीज स्पेंड करून त्यांची एप्टिट्यूड टेस्ट केल्या. ही कित्याक तर एप्टिट्यूड टेस्ट इतक्याच खातीर केल्या की भुरग्याक आतां कळचें की आपूण खंयच्या सॅक्टरान जर वचत जाल्यार आपलें करियर खूब बरें जावपाक शकता. हांव बाब एडवोकेट ईशान उसपकर टॉक दिता आसतना हांव सगळ्यांत लास्ट पावल्लो. ताणें एक 2-3 गजाली खूब म्हत्वाच्यो सांगल्यो. कितें सांगलें की तांणी सरळ सांगलें की तुमकां कितें आवडटा, तुमी कितें करूं शकता आनी कितें केल्या उपरांत तुमकां पयशे मेळटले आनी ताज्या उपरांत तुमकां सॅटिस्फॅक्शन मेळटलें. हें खूब म्हत्वाचें आसा. एखाद्याक आपल्याक आवडटा क्रिकेट खेळपा खातीर म्हूण हांव क्रिकेट खेळांतूच रावचो. ज्या क्रिकेटींत हांव म्हणजे IPLाकूय सिलेक्ट जालो ना आनी म्हाका फक्त क्रिकेट खेळ्ळें, म्हजी आवड आसा म्हणून खेळ्ळो जाल्यार इट इज अ पॅशन. तें तुजें प्रोफेशन जावंक शकना. ती पॅशन जावंक शकता, तितूंतल्यान तुका पयशे मेळचे ना. म्हणून खंय तरी स्टॉप करून आपलें पॅशन कितें आनी प्रोफेशन कितें हें वळखचें पडटलें. आनी तें वळखपाक जाय आसत जाल्यार म्हाका दिसता एप्टिट्यूड टेस्ट जी आसा ही खूब म्हत्वाची आसा. ताकाच लागून ती एप्टिट्यूड टेस्ट एकदां पळयात. तें केल्या उपरांत आमकां कळटलें की नक्की म्हणजे आत्ताच्या घडीक दीस इज अ रायट स्टेप, म्हणजे दीस इज अ रायट एज वेर टू गो अँड वॉट टू डू. आमी खंय गेल्यार जाता आनी कितें केल्यार जाता. हें हांव सांगता आसतना खूब फावटी, कारण हांव स्टुडंट्सां कडेन 1 to 1 जेन्ना जेन्ना मेळटा तेन्ना उलयतां आनी खूब फावटी उलयतां. हांवें पळयलां की 10वेंत 85 पडलेले भुरगे, म्हणजे हांव डायरेक्टली इंट्रॅक्शन करून सांगता, 10वेंत 85% स्कोर केल्ले भुरगे इन ऑल पळया. ताका विचारलें म्हाका ते म्हणजे 11वेंत आसतना तेज्या 10वेच्या फेलिसिटेशनच्या कार्यक्रमाक ना हांव 12वेंत आसतना ताका मेळ्ळो. म्हणजे खंयच्या तरी स्कुलान ताका फेलिसिटेशन करतालो. बाय तुका कितें करपाक जाय म्हणलें, दोतोर म्हाका नर्स जावपाक जाय म्हणपालें. तूं आतां कितें करता? हांव आर्ट्स करता म्हणपालें. तूं आर्ट्स करता, तुका 10वेंत 85% पडलेले, मागीर तूं नर्स कशें जातलें?
ना म्हाका मॅथ्स बरें कठीण वयतालें